पुणे पोलीस भरती प्रक्रिया नुकतीच पार पडलेली आहे। विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण जे आहे ते सध्या सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा जास्त चर्चेत होता, तो म्हणजे या विद्यार्थ्यांकडून किटच्या नावाखाली कथितरित्या 21 रुपये उकळल्याचा आरोप करण्यात येत होता आणि ते पैसे मागणारे स्क्रीनशॉट जे आहेत ते देखील समोर आलेले होते आणि ते व्हायरल झालेले होते। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील या प्रकरणात चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र सध्या पाहायला गेलं तर या आदेशानंतरही प्रत्यक्षात कुठलीही कारवाईची कृती जी आहे ते सध्या दिसत नाहीये। त्याच्यामुळे सध्या काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। पाहायला गेलं तर पुरावे असून देखील कारवाई का होत नाहीये? ही कारवाई फक्त कागदपत्रीच जी आहे ती राहिली आहे का, किंवा दोषींना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत। यासोबतच हे जे किट आहे ते आया फाउंडेशन तर्फे देण्यात येत होतं। मग त्या आया फाउंडेशन जे आहे त्यांना याची परवानगी कोणी दिली? या आया फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत योगेश जाधव यांच्याशी कोणी चर्चा केली होती, किंवा हे आया फाउंडेशन जे आहे ते नेमकं कशा प्रकारे काम करतं? या प्रश्नांची उत्तरं देखील सध्या अनुत्तरितच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे सध्या या प्रकरणात चाललंय तरी काय असा सवाल जो आहे तो सध्या उपस्थित होतानाचं चित्र आहे। मात्र पाहायला गेलं तर हा मुद्दा जो आहे तो टाइम्स ऑफ महाराष्ट्रने सतत लावून धरलेला आहे आणि यापुढेही लावून धरू, जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मुद्दा जो आहे आम्ही धरून ठेवण्याचा प्रयत्न करू। यासोबतच या संदर्भातील तुमच्याकडे कुठली माहिती असेल, तुमच्याकडे कुठले पुरावे असतील तर ते देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधून टाइम्स ऑफ महाराष्ट्राला देऊ शकता, जेणेकरून हे प्रकरण जे आहे ते आपण अजून पुढे जे आहे ते धरून ठेवू शकतो, किंवा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आपण ते पाठवून या प्रकरणात नेमकं कशा प्रकारची पुढील कारवाई जी आहे ते करू शकतो तशी ठरवू शकतो। त्याच्यामुळे हे एक प्रकारचं आव्हानच आम्ही तुम्हाला करतोय की या संदर्भात तुमच्यासोबतही असं काही झालं असेल किंवा तुमच्याकडे या संदर्भातील कुठले पुरावे काही माहिती असेल तर ती टाइम्स ऑफ महाराष्ट्राला द्यावं असं आव्हान आम्ही करतोय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।